प्रथम शेवगाच्या शेंगाची साल काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर चवीनुसार हळद मीठ घालून ती उकळीला येऊ द्या. 2 ते 3 मिनिटांनंतर उकळलेल्या शेंगातील पाणी काढून घ्या. आवश्यकतेनुसार तेल घालून तव्यावर 2 मीडियम साईजचे कांदे भाजून घ्या. त्यानंतर धने जिरे सुद्धा भाजून घ्या. भाजीच्या मसाल्यासाठी लागणारी सामग्री: कांदा, टोमॅटो, धने जिरं, अद्रक लसूण, कोथिंबीर सोबतच खोबऱ्याचे काही तुकडे घालून मिक्सरमधून काढून घ्या. कढई तापल्यानंतर आवश्यकतेनुसार तेल घालून तापलेल्या तेलामध्ये एक छोटा साईजचा कांदा लालसर होऊ द्या. त्यानंतर ग्राइंड केलेला मसाला भाजून घ्या. मसाला चांगला परतल्यानंतर त्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून झाकून ठेवून 2 मिनिटे होऊ द्या. हळद, मीठ, मिरची पावडर, मसाले घालून परतून घ्या. चांगल्या प्रकारे मसाला भाजल्यानंतर उकळलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून 4 ते 5 मिनिटांनंतर भाजीची कन्सिस्टन्सी थिक येते. मग त्यामध्ये कोथिंबीर घालून गॅस बंद करून घ्या.